नाशिक सापुतारा वघई या आंतरराज्य महामार्गावरील सापुतारा घाटाच्या पायथ्याशी वसलेले श्यामगव्हाण गावात गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिककडून सुरतकडे धान्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक GJ09U1100 यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याचा दुभाजक तोडून ट्रक दुकानात शिरल्याने एक जण ट्रक खाली चिरडून ठार झाला, तर दोघेही गंभीर जखमी झाले आहे। या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभे असलेले जीपला जोरदार धडक दिली। त्यानंतर 3 दुकाने फोडली आणि मोटरसायकलसह एका व्यक्तीला ट्रक खाली चिरडले। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जणांचा किरकोळ दुखापत झाल्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। या दुर्घटनेत श्यामगव्हाण येथील रहिवासी शांताराम जाधव यांचा मृत्यू झाला। ते हे दीड वलसाड येथील रेल्वे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले होते। याच महामार्गावरून सुरतकडे पर्यटकांना घेऊन जाणारी बस सापुतारा घाटात गत रविवारी अपघातग्रस्त झाली होती। यामध्ये 2 बालकांचा मृत्यू झाला होता। या घटनेचा पुढील तपास सापुतारा पोलीस करीत आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी बोरगाव मधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।